मी स्वतः उपस्थित होतो. अनिल परबजी आम्ही पण देखील सभागृहामध्ये कामकाज असताना पण फॉर्म भरण्यासाठी होते, कारण आज स्वतः साहेब येऊ शकले नाही, पण त्यांच्या वतीने तो अर्ज भरण्याचं काम केलेलं आहे. आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजी आज सचिन तेंडुलकरजी यांच्या घरामध्ये जो लग्नाचा कार्यक्रम होता त्यामध्ये ते तिकडे गेल्यामुळे ते आले नाही. मी समजू शकतो का बाबा पवार साहेब स्वतः येताना फॉर्म भरताना आदरणीय उद्धवजींसारख्यांची उपस्थिती असणं हे थोडा मी म्हणतोय की संयुक्त ठरता आला असता, पण तसं काही नसल्यामुळेच मला असं वाटते पक्षाच्या वतीने आम्हाला ज्या काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे राज्यसभेसाठी ते पाठिंबा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. नाही, ती पत्रकार परिषद त्यांची दोघांचीच झाली होती, म्हणजे ती आम्ही राहणं असं अपेक्षित होतं अशातला भाग नाही. पण आज महाविकास आघाडीची जिकडे बैठक झाली ती मी असेन, अनिल परबजी असतील. अजून एक नाव विसरलो मी, आदरणीय भास्करराव जाधवजी ते फॉर्म भरताना पण होते. तर मला असं वाटते तसं असतं तर मग तिकडे देखील अनुपस्थित दिसली असती. नक्कीच आमचा आग्रह होता, नक्कीच आम्ही हे सीट आम्हाला मिळाली पाहिजे होती अशी अपेक्षा असती. तरी देखील जसं मी या अगोदर नेहमी म्हणत होतो की आम्ही लढवली असती तरी देखील आम्हाला आमच्या मित्र पक्षाचा पाठिंबा लागलाच असता. त्यांनी लढवली तरी देखील त्यांना आमचाही पाठिंबा मिळालाच पाहिजे होता, आणि म्हणून मला असं वाटते तो निर्णय आदरणीय उद्धवजींच्या माध्यमातून झालेला आहे. सचिनजी, खरं तर प्रभाग समितीसाठी ठाकरे बंधूंनी एक चांगली स्ट्रॅटेजी केली होती. काल संजय राऊत सोबत भेटायला गेले, वरुण सरदेसाई गेले, तरी सुद्धा एफ नॉर्थ एफ साऊथमध्ये मात्र ठाकरे बंधूंना फटका बसलाय. काँग्रेसने आपल्याला सहयोग केला, काँग्रेस अनुपस्थित राहिली, सपाचे नगरसेवक सुद्धा अनुपस्थित राहिले आणि हातातली प्रभाग समिती सुटून महायुतीच्या पारड्यात गेली. काय झालेलं आहे की अशा काही गमती जमती स्थानिक स्तरावरती होत असतो. एक गोष्ट मला आवर्जून सांगावं लागेल की मुंबईच्या स्तरावरती अशी कुठची बैठक किंवा बोलणी आमची झाली नाही. अर्थात स्वाभाविक आहेत की आम्ही कुठेतरी काँग्रेसला काय कुठच्या सीट दिले नाही, कारण काँग्रेस आमच्याबरोबर महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढलेलीच नव्हती आणि समाजवादी पण लढलेली नव्हती, म्हणून त्यांचा तो वैयक्तिक आहे. पण एक गोष्ट नक्की झालेली आहे की ज्या विचाराने काँग्रेस पक्ष, ज्या विचाराने समाजवादी पक्ष हे जे धार्मिक तिढा न करता सर्वधर्म समभावाची गोष्ट करतायत, एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जातीवादी शक्तींना अप्रत्यक्ष मदत केलेली आहे, आणि म्हणून त्या भागातले लोक हे त्यांना नक्कीच त्याच्याबद्दलच्या त्या नगरसेवकांना जाब विचारतील. कारण महायुतीतले लोकांना मदत करणं म्हणजे भारतीय जनता पार्टी ह्यांना मदत करण्याचं काम होतोय, आणि हे त्यांना त्यांच्या मतदारसंघाला किंवा मतदारांना रुचेल की नाही हा एक प्रश्न आहे. अर्थात मला ह्याच्यातली अजून अधिकची माहिती नाहीये, पण आपण प्रश्न विचारल्यावरती मला जे वाटते की ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या मतदारांची अवहेलना करणं असं हे एकंदरीत या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा का अजून पण विचारतील ना. येणार आहे आणि आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा त्या सगळ्या संदर्भात निर्णय झाला आहे. पुढच्या अधिवेशनात कदाचित नाही. बघा, अजून कायद्याचं स्वरूप झाले नाही, त्याला मान्यता देण्याचं काम कॅबिनेटने केलेलं आहे. आता काय झालेलं आहे की कायदा अजून पारित विधानसभा आणि परिषदमध्ये व्हायच्या अगोदरच प्रवक्ते म्हणून काही मंत्रिमंडळातील लोक स्वतःचा गौरव करायला लागलेले आहेत, बोलायला लागलेले आहेत, करायला. बघा, कायदा हा कुठच्या एका जाती धर्मावरती तुम्हाला आणता येणार नाही, कारण तो कायदा टिकलं पण पाहिजे. म्हणून कायद्याची प्रत आल्यानंतर ते नेमकं काय आधार आहे, त्याला काय जनाधार आहे,